आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे। कारण ही वडाळा ठाणे, वडाळा कासरवडवली ही मेट्रो याला अनंत अडचणीतून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे। कारण जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचे प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये 2014 ते 19 मध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले, काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं। परंतु दुर्दैवाने 2019 नंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला, स्थगिती मिळाली आणि पुन्हा 2022 च्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आणि मग त्या काळामध्ये मला आठवत आहे की आपले MMRD जे मुखर्जी आहेत या प्रकल्पाचं काम बंद ठेवलं तर त्या प्रकल्पाची हीच परिस्थिती होणार आहे। पण आता काळजी करू नका, आता जो वेग घेतलेला हा थांबणार नाहीये।